स्क्वॉड मध्ये आहे, निश्चित चांगली फलंदाजी आहे, निश्चित पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल. आणि पंच आहे ते विवेक हातनलकर आणि तुषार परदेशी एक क्वालिफाईड पंच आहेत, एक खूप लांब वरून परीक्षा पास केलेले आले असे पंच. निश्चित एक चिरनेर संघाचे पाठीराखे आणि संघ कुठल्याही अडचणीमध्ये असतो, किती बॅट पाहिजे असं पण संघाचा पाठीराख आणि कोणत्याही सेलवर प्रोत्साहन देत असणारे असे आमचे अमितजी चिरनेरकर साहेब इथे उपस्थितांना विनंती करतो, आपण सुद्धा मंचावर यायचं, विराजमान व्हायचं आहे. अमितजी चिरनेरकर साहेब आपला मान तिथे आहे, आपण मान स्वीकारायचा आहे. निश्चित आजच्या दिवसातील पहिला चेंडू सलामीची जोडी डावखुरी हाताचा फलंदाज रांचे संघाचा. दिनेश भगत आकाश पारधी, पहिला चेंडू मात्र काहीसा बिमार चेंडू होता, पंचांनी खराब चेंडू नो चेंडू घोषित केलाय. पहिला चेंडू खराब फेकतोय गोलंदाज तुषार, खूपच खराब चेंडू, नो चेंडू होता. फ्रीट, निश्चित फ्रीट असणार आहे चेंडू. लक्ष द्यायचं की आपल्याला बिमर साठी एक रिव्ह आहे आणि रनआउट साठी एकच रिव्ह मिला दिले दोन्ही संघांना. पहिला चेंडू खराब, फ्रीटचा चेंडू पाहूया. अशा पिचून विणकावलाय, समोरच्या दिशेला जातो चेंडू, दणदण करीत खणखणीत षटकार. लाजवाब पाळीत फटका पाहायला मिळाला आपल्याला. मात्र दिनेशच्या बॅट मधून पहिलाच फटका सीमारेषा पार 6 धावेसाठी. मी म्हटलं होतं की रांचे संघ सुद्धा असा संघ नाही, निश्चित भल्या भल्या संघांना पाणी पाजणारा संघ आहे. एक चांगला संघ उभारलाय रांचे संघानं आणि निश्चित अशा प्रकारे खेळी करत राहिली तर एक आपलं स्थान उच्च नावावर घेऊन जाणारा संघ. पण पहिल्याच चेंडूवर दिनेश दाखवून देतोय षटकारच्या साहाय्याने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती मात्र 7 बिनबाद 7. एक चेंडूच्या समाप्तीनंतर 7. तुषार मात्र महागडा ठरताना दिसतोय पहिल्या चेंडूवर. पाहूया दुसरा चेंडू तुषार याचा. आज सुद्धा मात्र झेल आहे, झेल खाली धावतोय छोटा यष्टीरक्षक आणि कोणती चुकी करत नाही आहे. फलंदाज बाद करतोय. पहिल्या चेंडूवर दिनेशने षटकार घेतला होता, पण मात्र आता त्याला दाखवतोय मी सुद्धा कमी नाही आहे. तू जरी षटकार मारला असला तरी मी तुला दुसऱ्या चेंडूवर बाद केलाय. निश्चित चांगलं कमबॅक म्हणावं लागेल दिगाडी संघाचं. तर नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये, देवा बांगरी. निश्चित एक जबरदस्त फलंदाज आहे, निश्चित याची फलंदाजी पाहत असते. एक जबरदस्त फलंदाजी करणारा असा विराट कोहलीच्या जागेवर जाणारा रांचे संघाचा देवा बांगरी. तर पाहूया बांगारी निश्चित आम्हाला इथे सांगत आहेत आणि सर्व संघाने विनंती जी आपण सेंटर गार्ड घालतात ती मैदानाच्या बाहेर घालून जायची आहे. जर आतमध्ये घालून तर आयोजकांची आपल्याला पेनल्टी सामोरे जावं लागेल, कारण 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. सर्व संघांनी सूचना घ्यायची, दिगाठी संघ रांचे संघ. आणि निश्चित रांचे संघासाठी मात्र शुभेच्छा आलेल्या अजित पाटील यांच्याकडून, बोरकर तेजस भाई डाकी यांच्याकडून मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. असू दे रांचे संघ एक चांगला संघ. पाहूया पुढचा चेंडू. हा मात्र भिडकावलाय समोरच्या दिशेला. जाऊया झेल होते की षटकार पाहायचा आहे. षटकार, लाजवाब फटकेबाजी. मी म्हटलं होतं की देवा बांगरी मी निश्चित त्याच्या माध्यमातून फलंदाजी बघत असतो.
तर पाहूया P1चं दुसरं षटक गोलंदाज येतोय मात्र गोलंदाज येतो नितेश मात्रे. निश्चित कुमार परदेशी यांना विनंती आहे आपण मंचावर ज्ञानेश्वर उघडा इथे उपस्थित आहेत. कारण निश्चित पाहायला गेलं तर ज्ञानेश्वर उघडा पिच क्युरेटर निश्चित पिचचं जे काम होतं ते यांच्या माधून आपल्याला पाहायला मिळालं. रानसेचे हे रहिवासी आहेत. निश्चित पिचची एक खेळपट्टी पाहायला गेलं तर एक चांगली दर्जाची खेळपट्टी पाहायला मिळते. ती मात्र ती बनवण्याचं काम केले ती मात्र ज्ञानेश्वर उघडा यांच्या माध्यमातून. तर बोलूया सामन्याकडे. पहिल्याच चेंडूवर एक धावसंख्या आली. दुसरा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता मात्र बॅटच्या हलक्या हाताने खेळून काढलाय. सर्कल मध्ये चेंडू फील्ड झालाय. एका धावाने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 14. नितेश मात्र सुरेख गोलंदाजी करते. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. 2 चेंडू फेकते 2 धावा देतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला येतो देवा. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. नितेश पुढचा चेंडू घेऊन तिसरा चेंडूची आणि रिवर्स अटेम्प्ट सक्सेसफुल. लाजवाब स्ट्रोक. मी म्हटलं होतं की रानचे संघामध्ये असे सुद्धा स्टायलिश खेळाडू आहेत. त्यांच्यामधून चांगले फटके पाहायला मिळतात आणि पहिलाच फटका पाहायला मिळतोय चौकार रिवर्स अटेम्प्ट केलाय देवाने आणि सक्सेसफुल सुद्धा ठरलाय. गावचे सागर पाटील आणि चिन्नेर गावचे जावई सुद्धा आहेत. यांना विनंती करतो की आपण सुद्धा मंचावर यायचं आहे. आपला मान सन्मान इथे आमच्या आयोजकांकडे आहे. निश्चित आपण इथे यायचं आहे. पुढचा चेंडू हा सुद्धा चांगला फटका. पॉइंट लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. निश्चित मी म्हटलं होतं की देवा स्टायलिश फटकेबाजी करण्यामध्ये माहीर असणारा रानसे संघाचा खेळाडू आणि त्याच प्रकारची फटकेबाजी. पहिला तरी वस्तीप नंतर फाईन लेगच्या दिशेला जो फटका पाहिला फ्लिकचा फटका लाजवाब देखना स्ट्रोक. 4 धावा मिळतात. 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 22. निश्चित अजित पाटील दिगाटी यांच्याकडून रानसे संघासाठी शुभेच्छा आणि चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. एक धाव दुसरी धाव सुद्धा सदित्यपूर्ण चांगला फटका होता पण त्याच दर्जाची क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षणाचं नाव सांगायचं आम्हाला. प्रणय पाटील यांच्या मधून 2 धावा मिळतात. तर देवाला 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 24. शेवटचा चेंडू या षटकातील. निश्चित शेवटच्या चेंडूवर कोणता फटका पाहायला मिळतो पाहायचा आहे. रिवर्स अटेम्प्ट करण्याचा इरादा होता पण इरादा फसतोय. अशा रीतीने 2 षटकं संपतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रानसे संघाची धावसंख्या 1 बाद 24. चांगली सुरुवात मला सकाळचं सत्र आहे. दमटचं सत्र असते पण 12ची सरासरी राखताना रानसे संघ उर्वरित 3 षटकामागे किती संख्या उभारतो पाहायचं. एक चांगला टार्गेट सेट करायचा असेल दिगाडी संघासमोर तर निश्चित 60-65चं टार्गेट सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये निश्चित यशवर ठरेल मात्र रानसे संघाला. पण दिगाटी संघ एक तुल्यबुल्य संघ. या संघाने निश्चित कित्येक सामने आपल्या फलंदाजीच्या व गोलंदाजीच्या जोरावर जिंकून दिलेत. पण आता मात्र कस लावायला लागेल. गोलंदाजी निश्चित कसून टाकावी लागेल कारण फलंदाजी खूप सुरेखरित्याने चालू आहे रानसे संघाची. निश्चित सुनील शिंगवा यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा आमच्या इथे आयोजक कक्षाकडे मध्ये याचा. निश्चित पहिला चेंडू वैयक्तिक. दुसरं तर संघाकडून तिसरं षटक घेऊन येताना तुषार आव्हान तर फेकतो. वाईट चेंडू फेकतोय मात्र आकाश याला फटकेबाजी करायला सलामीचा फलंदाज आकाश. निश्चित गावचे एक सुप्रसिद्ध समालोचक राजेंद्र भगत सहित उपस्थित त्यांना विनंती करतो आपण सुद्धा मंचावर यायचं आहे
आता मात्र खूप सुरेख झेल टिपतोय लॉंग ऑफच्या दिशेला आणि आकाश सलामीचा फलंदाज बाद होतोय. निश्चित दोन फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतोय मोहन उघडा. निश्चित हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. डावखुरी हाताचा खेळाडू. अष्टपैलू खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला नेहमी पाहायला मिळतोय. तर मात्र तुषार आता मात्र वरचर चढतोय. पहिला चेंडू अवंत फेकला तर दुसऱ्या चेंडूवर मात्र सफलता बाद केली आकाशाच्या रूपात. तर मोहन कशा प्रकारे फलंदाजी करतोय पाहायचं आहे. तुषारचा कशा प्रकारे समालोचन करतोय. निश्चित पंचांकडनं गाठ घेताना डावखुरी हाताचा फलंदाज मोहन. तर तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूची फेकी कशा प्रकारे करतोय तुषार. पाहूया तुषार याचा पुढचा चेंडू. खूपच सुरेख चेंडू. गुडलँड स्पॉटवर पडला चेंडू. चेंडूने उचली घेतली. विकेट किपर कोणती चुकी करत नाही. विकेट किपर निश्चित संघाचा सरसेनापती आहे तो मात्र अमोल. आता मात्र चांगलं कमबॅक दिघाडी संघ. दोन चेंडू खूप सुरेख फेकलेत. मोहन टू डाऊन साठी आलेला फलंदाज. मोहनला निश्चित चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या रांचे संघासाठी. जर या सामन्यामध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर निश्चित चांगली खेळी करावी लागेल. पण तुषार मात्र काय सुरेख गोलंदाजी करतोय दिघाडी संघाचा. पुढचा चेंडू तिसऱ्या चेंडूची फेकी पंचांना पास करून पाहूया. हा मात्र वाईड यार्कर. खूपच सुरेख गोलंदाजी. मोहनला जकडून ठेवतोय. मोहनच्या बॅट मधून फटके येत नाहीयेत. लाजवाब गोलंदाजी करतोय. निश्चित चिरनेर गावचे एक सुप्रसिद्ध चिरनेर टीमची पाठीराखी कोणताही सामना असू दे त्यांना खूप आवड असते क्रिकेटची. आमचे राजेंद्र भगत यांचे पिताश्री जगन्नाथ भगत आमचे काका इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण सुद्धा मंचावर यायचं आहे. आपला मान प्रेक्षकामध्ये नाहीये आमच्या मंचावर आहे. निश्चित आता मात्र मोहनला शॉर्ट पिच चेंडू भेटला. मोहनने हा चेंडू सीमारेषा पार केला. चौकार घेतला. चौकारच्या सैन्य संघाची धावसंख्या 29. शेवटचे दोन चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील. आता मात्र झेल आहे. पाहूया झेल होतोय की नाही आहे. आणि कोणती चुकी करत नाही तिथला क्षेत्ररक्षक. अचूकरित्याने झेल टिपतोय. मोहनची खेळी मात्र संपुष्टात येते. 4 चेंडूंचा खेळ सामना केला मोहनने. 4 धावा उभारल्या. तर पाहूया रांचे संघाचा नवीन खेळाडू कोण जाते. शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातील. जी विनंती आहे दोन्ही संघांना जी सेंटर गाल घालता ती मात्र मैदानाच्या बाहेरच घालायची. जर आतमध्ये घातली तर आम्हाला कडक कारवाई केली जाईल. पेनल्टी तुम्हाला सामोरे जायला लागेल. निश्चित मात्र आता धावसंख्या आहे ती 29. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी केली तुषारनं. लाजवाब गोलंदाजी. 5 चेंडू फेकले. धावसंख्या खर्च केल्या 5. तर मात्र पाहूया शेवटचा चेंडू. नवीन आलेला फलंदाज संजय. पाहूया शेवटचा चेंडू तुषारचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय संजय. राईट मोड विकेट मारा. चांगला फटका. चेंडू जातोय
कव्हरच्या दिशेला कार्पेटच्या दिशेने मात्र आता गच्चाल क्षेत्ररक्षण केले 2 धावा तर सहजरित्या पूर्ण 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती मात्र 31. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रांचई संघाची धावसंख्या 2 बाद 31. तर निश्चित आमचे साथी समालोचक देव डाकी सर इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा जोडले गेलेत आमच्या बाजूला ते यायचंय. निश्चित पाण्याची सोय 12वा खेळाडू रांचई संघाचा व डिगाटी संघ आपण लगेच 3 षटक संपले आपल्याला लगेच रेडी राहायचे पाणी घेऊन जाण्यासाठी. 12वा खेळाडू जाईल तिथे पाण्याची सोय केलेली आहे तिथून लगेच आपण बॉटल घेऊन जायचंय. हॅलो धन्यवाद रुची. सुशांत सागर स्मृती सुशांत आणि सागरच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज युवा चिरनेर आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहताय. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये प्रमुख मान्यवरांचं आगमन झालंय. खऱ्या अर्थानं आज धाबा आणि हॉटेल या क्षेत्रामध्ये पाहिलं तर एक रुचकर आचार्य आणि रुचकर जेवण ज्यांच्या धाब्यामध्ये आपण अनेक वेळा खात असता या रायगडामधील आणि या विभागामधील एक सुप्रसिद्ध असा धाबा सागर धाबा. अर्थात या धाब्याचे मालक आपल्या गावचे जावई सन्माननीय सागर पाटील साहेब दिघाटी यांचं शुभ आगमन झाले. मी त्यांना विनंती करेन की आपला आदर सत्कार आपण या निमित्तानं स्वीकारचा. मी सन्माननीय कुमार परदेशी आयोजकांच्या वतीने यांना विनंती करेन की आपण सागर धाब्याचे मालक आणि आपल्या चिरनेर गावाचे जावई सन्माननीय सागर पाटील साहेबांना विनंती करेन की आपला आदर सत्कार आपण या निमित्तानं स्वीकारायचा. आयोजकांमधनं सन्माननीय कुमार परदेशी यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. आमचे ऑफिशियली समालोचक बोरखार गावचे सुपुत्र शिवसंकल्प असोसिएशनचे सन्मानित सदस्य देवडाकी सरांचं इथे आगमन झालंय. मोस्ट वेलकम सर. सागरजी पाटील साहेबांचे यथोचित मान सन्मान कुमार परदेशांच्या शुभ हस्ते. तदनंतर मंचकावर आणखी एक मान्यवर चिरनेर संघाला अनेक वेळा खऱ्या अर्थानं पॅकर म्हणून ज्यानं काम पाहिलंय शिवधन पतसंस्था चिरनेर या पतसंस्थेचे सन्माननीय संचालक सन्माननीय अमित चिरनेरकर इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन सन्माननीय सुजल पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय अमित चिरनेरकर यांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. चिरनेर संघाला अनेक वेळा ज्यानं पॅकर म्हणून काम बघितलंय आज शिवधन पतसंस्था या पतसंस्थेचे सन्मानित संचालक म्हणून काम पाहत आहेत आणि शिवसेनेचे एक युवा नेतृत्व अमित चिरनेरकर. तदनंतर मंचकावर सन्माननीय नयन डुंगीकर चिरनेर संघाचे एक खेळाडू केटीएम स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्या खेळाडूंना आपला काम पाहिलं ते नयन डुंगीकर यांचं स्वागत केलं जाईल. तत्पूर्वी आमचे पिताश्री आणि खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते क्रिकेटसाठी ज्या माणसानं खऱ्या अर्थानं चिरनेर संघाला आणि अभिनव संघाला अनेक प्रोत्साहन देण्याचं काम केलं ते माझे पिताश्री सन्माननीय जगन्नाथ भगत यांचाही आदर सत्कार कुमार परदेशांच्या शुभ हस्ते होईल. तत्पूर्वी नयन डुंगीकर चिरनेर संघाचा एक होतकरू खेळाडू केटीएम स्पर्धेमध्ये ज्याने उत्कृष्ट गोलंदाज हा किताब ज्याने मिळवला होता तो नयन डुंगीकर यांचा आदर सत्कार सुजल पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. त्याप्रमाणे आमचे पिताश्री आदरणीय जगन्नाथ भगत यांचं सुद्धा या निमित्तानं आयोजकांच्या वतीनं आदर सत्कार केला जाईल. ज्यांचं चिरनेर टीम साठी खूप प्रोत्साहन असतं कुठेही चिरनेरची स्पर्धा असू द्या पाहण्यासाठी जात असतात आणि अनेकांची बक्षिसांची खैराती करत असतात. असे काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आणि अभिनव मित्र मंडळाचे एक आमचे हितचिंतक सन्माननीय जगन्नाथ भगत यांचा आदर सत्कार कुमार परदेशी दिवंगत बाजीराव परदेशांचे सुपुत्र. तत्पूर्वी मंचकावर मान्यवरांचं आगमन होईल. जनसेवक खऱ्या अर्थानं उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजासाठी ज्या माणसानं खूप सारं आपलं आयुष्य वेचलं ते सन्मानित संतोष रामदास ठाकूर यांचंही काही क्षणामध्ये शुभ आगमन होईल. पुन्हा एकदा पाहुण्यांचं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपण वळूया आजच्या दिवसामधील आमच्या ऑफिशियली समालोचक देव डाकी सरांकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. राजेंद्र भगत सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकलात आणि स्पर्धा सुशांत सागर स्मृती चषक 2024 अगदी पहिलंच पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये अतिशय चांगलं देखणं आणि सुसज्ज असं आयोजन पाहायला मिळते आपल्याला. खूप चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत घेऊन चालतो सगळ्यांना मैदानामध्ये. मॅच अतिशय चांगली पडलेला बॉल यावेळी मात्र चेंडूला टॉस केला होता. अप्रतिम फटका सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा फटका
चौकार येतोय. म्हणू शकतो आपण पल्लू शॉट्स म्हणू शकतो. या शॉट्सला आपण डिस्क्राईब वर्णन केलं तर अतिशय चांगला फटका पाहिला आपण आणि त्याच्यावर चौकार सुद्धा अगदी नॉन स्टॉपच्या रिझन मध्ये अतिशय चांगलं आयोजन दमदार असं प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय. मिड विकेट फाईन लेगच्या रिझन मध्ये स्टँड्स आहेत. सध्या बॅटिंग चालू आहे जायंटने आपण पाहिलं होतं. दीप थडम्यांच्या रिझन मध्ये सुद्धा स्टँड्स आहे. लॉंग अपच्या रिझन मध्ये अप्रतिम आयोजन दर्जेदार नियोजन पाहायला मिळतं. पुढचा चेंडू यावेळी मात्र इनसाइड आउटचा फटका फसला जातो. खेळाडू खाली येणार टिपला जातोय मात्र या ठिकाणी सुटला जातोय झेल. असं वाटलं होतं कदाचित झेल हातामध्ये येईल परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांना झाली चूक आणि इथे मात्र जीवनदान मिळते. धावसंख्या 2 धावसंख्येने 44 धावा. विद्यमान माजी या ठिकाणी आपण पाहतोय माजी उपसरपंच सन्माननीय अमरदादा ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती आहे कृपया आपण सुद्धा स्थानपन्न व्हायचंय. रिव्हर्स अटेम्प्ट व्हाट अ शॉट प्रॉपर टायमिंग आहे. फेकून दिला चेंडूला मात्र दीप थडम्यांच्या रिझन मध्ये ठोकलाय षटकार. या ठिकाणी संघाचा झळकलेला आहे. टाळ्यांचा कडकडाट पाहू शकतो. अप्रतिम फलंदाजी. मूर्ती लहान आहे या खेळाडूचे परंतु कीर्ती अतिशय महान. आणखीन एक यावेळी मात्र यू मिस आय विल बी डेफिनेटली. इथे झाली चूक. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मधली एसटी वाकवली. खेळाडू मात्र या ठिकाणी बाद. नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये एंटर करतोय. श्याम लेंढे हा खेळाडू पाहतो आपण. सामना मैदानामध्ये आपण विचार केला तर जय हनुमान दिघाटी त्यांचा विपक्ष लकी 11 रानसई अशी लढत. लकी 11 जर आपण विचार केला तर अलीकडच्या काळामध्ये व्यवसाय क्षेत्रामध्ये एक उंच भरारी घेणारं बोरकार गावातील व्यक्तिमत्व आणि त्यांचा सुपुत्र सन्माननीय तेजस कैलास डाकी यांचा सुपुत्र आपण पाहतोय लकी तेजस डाकी यांच्या नावानं खऱ्या अर्थानं पॅक केलेला संघ आपण पाहतोय. लकी 11 रानसई हा संघ पाहतोय. त्यांचा विपक्ष जय हनुमान दिघाटी संघ. दोन्ही संघ ताकदीचे पाहायला मिळतात. शेवटचे षटक प्रगती पथावर असेल. निशांत ठाकूर आणखीन एक चांगला गोलंदाज पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल तुम्हाला. हे स्लॉग आउटचं षटक आहे. फलंदाजी सुद्धा पाहायला मिळेल. या षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळेल. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल उसळी दिली होती चेंडूला. शॉर्टपुलचा फटका ताकद तेवढी लावू शकले नाही. अवघी सिंगल पाहायला मिळतोय. 1 धावसंख्येने संघ पुढे सरकणार. 5 चेंडूचा खेळ अजूनही पूर्वार्धामधला बाकी असेल आणि या 5 चेंडूमध्ये किती धावसंख्या बनवणार नवीन आलेला खेळाडू मैदानामध्ये पहिल्यांदा ऑन स्ट्राईकला येतोय. पहिल्यांदा चेंडूची फेकी करणार. पुन्हा त्याच्यासाठी गोलंदाज सज्ज होतो. रॅप्ट ओव्हर द विकेट्स निशांत. हाफ ट्रॅकर बॉल टॉस केला होता चेंडूला. चेंडू हवेत आणि इथे मात्र अतिशय चांगला झेल टिपला जातोय. थोडस खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सकाळचं सत्र चालू आहे. सूर्याची किरण आली होती परंतु झेल चांगला जज केला. आल्या पावले माघारी गोल्डन डकचा शिकार. खेळाडू मात्र झेल बाद. भवानी म्हटलं तर माझ्या राजांची छत्रपती शिवाजी महाराजांची तलपती तलवार
त्या तलवारीचं नाव भवानी सुद्धा ठेवण्यात आलं होतं. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आमचे सहयोगी समालोचक रिवॉल्व म्हात्रे सर, वेलकम सर. इथे मात्र फटका फसलेला आहे. लॉंग ऑफचा खेळाडू इंटरेस्टेड असणार. टिपला जातोय साधा सरळ झेल. बॅक टू बॅक सेकंड विकेट डाऊन. आणखीन एक खेळाडू झेल बाद. थँक्यू. तत्पूर्वी लकी 11 रानसई या संघाचे पुरस्कर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि रायगडमधील दानशूर व्यक्तिमत्व ज्यांनी या स्पर्धेला मालिकावीराची गाडी भेट दिली आहे ते सन्माननीय तेजस्वी कैलास डाकी यांचे स्वीय सहाय्यक सन्माननीय अजित पाटील साहेब दिघाटी यांच्याकडनं रानसई टीम साठी खास करून मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या गावातील संघ खेळतो त्यांच्या अगेन्स्ट तरी सुद्धा ज्या संघाचं नाव आपल्या मालकाच्या नावानं आहे त्या लकी 11 रानसई या टीमला अजित पाटील दिघाटी यांच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. तत्पूर्वी या स्पर्धेला आजच्या दिवसामध्ये ऑफिशियली समालोचक आपल्या या भूमीमधील पहिल्यांदाच समालोचन करण्यासाठी आलेले एक नामवंत क्रिकेटपटू, नामवंत समालोचक आणि नामवंत निवेदक सन्माननीय रिवॉल्व म्हात्रे साहेब ओवळे यांचे इथे शुभ आगमन झालं. मनाच्या अंतःकरणापासून सुशांत सागर स्मृती चषक 2024 मध्ये युवा चेंद्र आयोजित स्पर्धेमध्ये त्यांचं आम्ही शब्द सुमनानं स्वागत करतोय. ओव्हर टू देवडाकी सर. थँक्यू सर. जोडले जातील रिवॉल्व सर, वेलकम सर. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. नवीन खेळाडू लेफ्ट हँड बॅट्समन ऑन स्ट्राईक नाव विजय भगत. आपण विचार केला तर 8व्या क्रमांकावर आहे. टेल एंडर सदा ओपन झालाय. मोठा फटका येईल का? समोर टाकला होता बॉल, परंतु वेग काय होता अफलातून, लाजवाब वेग. त्याला प्रत्युत्तर नव्हतं खऱ्या अर्थानं फलंदाच्या मध्ये. आणि तिथून मात्र हा चेंडू डॉट बॉल फेकला जातो. निर्धाव बॉलची सांगता. चांगला चेंडू होता. फुलरलेनचा बॉल, शोल्डरचा वापर चांगला केला होता. विकेट कीपरनं अक्षरशः चेंडू जर विचार केला ना तर छाती जवळ गॅदर केला. चेस्टच्या आसपास चेंडू गॅदर केला. कल्पना करू शकतो आपण चेंडू मध्ये ताकद काय लावली होती. इथे मात्र पाहतो अपील झाली उचलून पकडली. फलंदाज मात्र या ठिकाणी पाहतो आपण मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये LBW च्या स्वरूपामध्ये होईल बाद. अगदी काही तास राहिले. दिवस म्हणण्यापेक्षा मित्र म्हणेन माझ्या राजाचा उत्सव संबंध जगभरामध्ये साजरा होईल. अख्खा महाराष्ट्र त्यावेळी आपल्याला इवाना मित्र म्हणेन सगळ्या ठिकाणी भगवा दिसेल. जगात एकच तारीख भारी ती म्हणजेच 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती. पुढचा चेंडू छोटा पॅकेट बडा धमाका. स्लॉट मध्ये बॉल आणि त्याला फेकून दिलाय. पलीकडच्या प्लॉट मध्ये ठोकलाय. करेक्शन. माफी मागतोय. या ठिकाणी बॅनर्स होता त्यामुळे मला दिसलं नाही. झेल टिपला होता. षटकार घोषित केला होता मी. आणि लाईव्हच्या सुरुवात सुद्धा मॅचेस चालू आहे त्यामुळे करेक्शन करणं गरजेचं आहे. इनिंग संपुष्टात पूर्वार्धाचा खेळ स्पर्धा आपण पाहतोय. सुशांत सागर स्मृती चषक 2024 पहिल्या पर्वामध्ये आपण प्रवेश करतोय. आणि पहिल्या पर्वामध्ये अतिशय देखणं असं आयोजन, अगदी निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मैदान. आणि त्याला ज्या ठिकाणी आपण पाहतो क्रिकेटला ज्या गोष्टी अनिवार्य असतात ना त्या गोष्टींच्या सगळ्या गोष्टींचं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे आयोजकांचं आणि संयोजकांचं. या ठिकाणी मात्र मी जरूर कौतुक करेन. स्पर्धा आपण पाहतोय सुशांत सागर स्मृती चषक 2024 पर्व पहिले. आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये पहिली लढत पाहायला मिळतोय. 5 षटकांची मॅच. 2 बलाढ्य संघ आहेत. एका बाजूने आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी संघ गेला होता तो म्हणजेच लकी 11 रानसई संघाने 5 षटकामध्ये
जय हनुमान दिघाटी यांच्या विपक्ष धावा बनवल्यात 51 आणि 52 धाव संख्या कंपल्सरी चेस. मनीष सर चिर्लेकर आमच्या समोर जोडलेले आहेत, एक उत्तम दर्जाचे पुढे लेखक आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सरचं नक्कीच स्वागत कारण खऱ्या अर्थानं गुण लेखकाचं काम हे अतिशय महत्वाचं असते. एक जरी धावसंख्या चुकली तरी मनीष सर समोरच्या संघाला फटका बसत असतो. 52 धावसंख्येचं आव्हान असेल, लगेचच सलामीची जोडी कृपया पाठवून द्या. जय हनुमान दिघाटी संघाचा खेळाडूंना मी विनंती करतोय, लगेचच मैदानामध्ये जा. जे घर बसल्या प्रेक्षक मायबाप आम्हाला जोडलेले आहेत. पुढची लढत या ठिकाणी असणार आहे. पहिला ऑफिशियली कॉल दिला जातो सोन्या स्पोर्ट्स भोम आणि त्यांच्या विपक्ष जय हनुमान नवापाडा. चला लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये कृपया जॉईन व्हायचं आहे. 2 षटकांच्या अगोदर तुमची उपस्थिती प्रार्थनीय असेल. पहा स्पर्धा लाईव्ह आहे, सो प्लीज कॉपरेट करायचं आहे. आपण सकाळच्या सत्रामध्ये आपण विचार केला तर बरेचसे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये मग वेगवेगळे स्टॅन्स आहेत. स्वर्गीय जनार्दन कृष्ण मोकल स्टॅन्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी बरेचसे प्रेक्षक वर्ग जोडलेले आहे. दुसरं सत्र चालू होईलच आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मराठी हिंदी भाषेवर प्रभुत्व असणारे आणि सातत्याने आपण पाहतोय पनवेल विभाग बीजी शेड्यूल असणारे व्यक्तिमत्व आमचे सिनियर्स आहेत, रिस्पेक्टेबल पर्सन आपण सातत्याने पाहतो. रिवॉल्व मात्रे सर आपल्या सोबत जोडले जातील. पुढचा आवाज नक्कीच त्यांचा असेल. ओव्हर टू रिवॉल्व मात्रे सर. भोम आणि नवापाडा टीमला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचे. भोम नवापाडा. धन्यवाद देवराज यांचा आवाज आपण ऐकलात. उत्तरार्धामध्ये मी रवींद्र माधव तुमच्यासोबत जॉईन होतोय. खूप चांगलं आयोजन. अर्थात सुशांत सागर स्मृती चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचं करूया स्वागत. मी रवींद्र मात्रे तुमच्या समोर उत्तरार्धासाठी या ठिकाणी धावत वर्णन ऐकवण्यासाठी येत आहे. स्पर्धेचं आयोजन लाजवाब, अगदी निसर्गाच्या सान्निध्यात डोंगराच्या गदी पायथ्याखाली हे सुसज्ज मैदान आणि या मैदानात रंगणारी स्पर्धा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवम सर्व कार्य सुसर्वदा. दैदित्यमान सोहळा आज आमच्या नवतरुण मित्रांनी यंग स्टार आयोजकांनी केलेलं हे जबरदस्त आयोजन. हेची देह हेची डोला क्रिकेटचा हा रंगतदार सोहळा चिरनेर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामधला पहिला सामना आपल्या भेटीला येतोय जय हनुमान दिघाटी विपक्ष लकी 11. रन से मॅच इज ऑन. पहिला बॉल सरळ खेळाय, लांब केलाय, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर न जातोय. पहिल्या बॉलवर पहिला षटकार. सहा धावा आल्या आहेत. 52 धावांचं लक्ष आहे. शॉर्ट पिच बॉल, शॉर्ट अँड पुल, सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल. इट्स अ मेगा हिट, सिक्सर. खूप चांगलं संगीत साऊंड सिस्टम तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना आमचे डीजे मास्टर कौतुक केलं जाईल प्रत्येकाचं. जबरदस्त फटकेबाजी बघा. पहिल्याच ओव्हर मध्ये बॅट्समन ठोकतोय अमोल पाटील. बॅक टू बॅक 2 षटकार. तिसरा षटकार येईल का? लगातार 3 षटकार मारले तर बॅट्समन नेहमीच प्रसिद्ध होत असतो कोणत्याही स्पर्धेमध्ये, असं अमोल पाटील. तिसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नात वाईडिश लॉंग ऑफला फटका फसलाय. इलिमिनेशन कमी राहिलं. बॅट्समन अमोल जाईल तंबूच्या श्रेयाला.
खूप चांगले संगीत. जय शिवराय. शिवरायांना नक्की या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा करूया. टॉस साठी बघा दुसरा कॉल असेल. भोम टीमचा संगनायक आणि नवापाडा. चला टॉस साठी या. हा षटक संपायच्या आतमध्ये जर आला नाही तर तुमचे ओव्हर कमी केले जातील. म्हणजे 5 षटकांचा जो सामना आहे तो 4 षटकांचा खेळला जाईल. याकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा. नवापाडा आणि भोम तुम्हाला वारंवार कॉल केला जातोय. व्यासपीठावर आदरणीय ज्ञानेश्वर उघडा आणि सुनीत शिवगा रानसेचे आमचे पिच क्रिएटर ज्यांनी खेळपट्टी बनवण्यासाठी खूप चांगलं कार्य केलंय, त्यांचं स्वागत नक्कीच या षटकानंतर केलं जाईल. विकेट बनवण्याचं खास मुळाचं सहकार्य ज्ञानेश्वर उघडा रानसे आणि सुनीत शिंगवा रानसे यांचं कौतुक केलं जाईल. पलटवार केलाय गोलंदाज आकाशनं. पुन्हा एकदा जसे 2 षटकार बॅक टू बॅक तसेच मात्र पलटवार करत असताना आकाश गोलंदाज बॅक टू बॅक दुसरी विकेट. टॉस करूया नाही तर 4 षटकांचा मॅच खेळला जाईल. भोम नवापाडा टीम फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तोपर्यंत आपण पाहुण्यांचा सत्कार करूया ज्यांचं जी विकेट खेळपट्टी. मी तुषार परदेशीला विनंती करतोय की ज्ञानेश्वर उघडा रानसे यांचं आपण स्वागत करायचंय, ज्यांनी त्याचबरोबर सुरेश दादा, सुधीर, सुनीत शिंगवा आणि ज्ञानेश्वर उघडा. खर तर हे रानसे गावचे आमचे पिच क्रिएटर विकेट खेळपट्टी बनवण्याचं काम केलं. सुनील शिंगवा यांचा सन्मान करतील विवेक गातनुळकर, तर ज्ञानेश्वर उघडा यांचं तुषार परदेशीच्या माध्यमातून त्यांच्या वतीनं हा शुभ सन्मान. थँक्यू सो मच. खूप चांगलं कार्य आहे. बघा आमची जी खेळपट्टी आहे अगदी मैदानाच्या मधोमध त्या खेळपट्टी बनवण्याचं काम या 2 व्यक्तिमत्वांनी केलंय. ज्ञानेश्वर उघडा रानसई आणि सुनील शिंगवा रानसई त्यांचं शुभ सन्मान विवेक गातनुळकर आणि त्याचबरोबर तुषार परदेशी हे 2 आमचे यंगस्टार आयोजक, युवा आयोजक आम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रथमच आयोजन केलंय परंतु पाहण्यासारखं दैदिप्यमान. कौतुक करेन मी सर्व आयोजकांचं. जसा वेळ मिळेल नक्कीच कौतुकाची थाप सातत्यानं त्यांच्या पाठीवर नक्कीच राहील आज दिवसभर. आउटसाइड ऑफ स्टंप. काय कमालीची गोलंदाजी बघा. कमबॅकिंग गोलंदाजी म्हणतात या गोलंदाजीला. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार येऊन देखील कोणत्याही प्रकारचा दबाव घेतला नाही देव. आणि खर तर जबरदस्त. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वाखाणणे जो गोलंदाजी आकाश या गोलंदाजाची. भोम संघ आपण आला नाहीत. हा चेंडू संपल्याच्या नंतर तुमच्यावर पेनल्टी केली जाईल. अलॉंग द कार्पेट राईट वाईड इट्स लॉंग ऑफ. कडे क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडलाय. इथे मात्र मिळाली जाते सिंगल. 52 धावांचं लक्ष असताना पहिला ओव्हर समाप्त आणि संघाची धावसंख्या अर्थातच जय हनुमान दिगाटीत संघ जाऊन पोहोचतोय 1 ओव्हर 13 धावा 2 गडी बाद. थँक्यू डीजे. या दरम्यान माजी सरपंच आदरणीय सन्माननीय तुषारजी नकुल पाटील यांचे इथे आगमन झालं. त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. निश्चित आजच्या दिवसातील दुसरा सामना असणार तो नवापाडा विपक्ष सोन्यास्पोर्ट मोठे बोम. तर निश्चितच दोन्ही संघामध्ये नाणेफेक केले. नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतो जगन्नाथ भगत यांना विनंती करतो आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आजच्या दिवसातील दुसरी लढत पाहायला मिळेल. एका साईडला भूम संघ तर एका साईडला नवापाडा संघ. कारण आजच्या दिवसातील सामने पाहायला गेले तर आपल्या जवळच्या आसपासचे संघ सर्व आहेत. तर निश्चित चांगली लढत पाहायला मिळेल. 5 षटकांचा सामना राहणार आहे. पाच षटकांचा मॅच. सेकंड मॅचचा टॉस इथे मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होत आहे. निश्चित तर नाणेफेक जिंकले नवापाडा संघाने. निश्चित तर नाणेफेक जिंकून प्रथम आपण काय स्वीकाराल? निश्चित डिसिजन पेंडिंग आहे. तर निश्चित आयोजनाबद्दल काय बोलशील? आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि राहुल दादाने आम्हाला पहिलेच एंट्री फिक्स करून ठेवलेली, त्याच्यामुळे त्यांचे सुद्धा धन्यवाद करतो. निश्चित तर डिसिजन पेंडिंग असणार आहे नवापाडा संघाचं. तर निश्चित भूम संघ म्हटलं तर खूप सारे
चांगले खेळाडू त्यांच्या टीम मध्ये आहेत निश्चित आणि दररोज इथे खेळत असतात. तर भूम संघ निश्चित आपल्या आयोजनाबद्दल काय बोलाल? निश्चितच प्रथमच चिरनेरमध्ये असं एक मोठं आयोजन होते डेचं. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी. आणि आयोजन तर आपल्या उरण विभागामध्ये चांगलं झालेलं आहे. निश्चित दोन्ही संघासाठी बेस्ट ऑफ लक. लकी 11 रानसई टीमचा हा गोलंदाज इथे मात्र दिघाडी टीमच्या फलंदाजनं ठोकलाय खणखणीत डीप बॅकवर्ड आणि फाईन लेगच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार. दिघाडी संघाचा बॅट्समन अतुल गावंडला तुम्ही पाहू शकाल. पहिला बॉल फेस केला आणि चौकार ठोकलाय रोहित वीर या गोलंदाजावर. रानसई म्हटलं तर अगदी धरण आपल्याला सुप्रसिद्ध या परिसरामध्ये. आणि आदिवासी बांधवांचा हा संघ इथे खूप चांगला चेंडू बघा. लगेच मात्र हा चेंडू डॉट फेकला पहिल्या बॉलवर चौकार. आणि आदिवासी समाजातील एक खेळाडू आज आपण पाहतोय. आदिवासी म्हटलं समाज ना तर अगदी जिद्दी चिवट या संघामध्ये खेळाडू पाहायला मिळतात. संपूर्ण संघ अगदी आमचे आदिवासी बांधव समाजातला हा संघ. रानसई गाव म्हटलं ना तर आदिवासी समाज प्रामुख्याने पाहायला मिळतात आणि प्रेमळ स्वभाव. हा हाफ ट्रॅकरचा बॉल स्लॉग हिट केलाय स्वर्गीय ज्या पद्धतीनं आपण पाहतोय बाजीराव परदेशी या पॅव्हलियन कक्षाच्या दिशेनं ठोकतोय खणखणीत षटकार. तर नक्कीच माजी सरपंच तुषारजी नकुल पाटील यांचे इथे शुभ आगमन. सहर्ष स्वागत साहेब. आज आमची नवतरुण मंडळी आणि त्या मंडळीने केलेलं पहिल्या वर्षामध्ये पहिल्या पर्वामध्ये हे आयोजन लाजवाब. आणि या आयोजनामध्ये आल्याबद्दल सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चौकारानंतर डॉट त्यानंतर षटकार ठोकला बॅट्समन अतुल गावंड ऑन स्ट्राईक. हा शरीरापासून फार दूरचा चेंडू. अंपायर सिग्नल इट्स अ वाईड बॉल. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर फेकला गेला. गोलंदाज आपण पाहू शकाल रोहित वीर. या गोलंदाजाला 52 धावांचं लक्ष्य आहे. जय हनुमान दिघाटी उरण पूर्व विभागातला हे नामवंत संघ. आणि दिघाटी संघ पनवेल तालुक्यातला आहे परंतु जो पूर्व विभाग आम्ही उरण समजतो या विभागामध्ये क्रिकेटची प्रचंड आवड असणारा हा परिसर. इथे मात्र हाफ ट्रॅकरचा बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एका टप्प्यानं चेंडू जातोय सीमा पार. सुशांत सागर स्मृती चषकातला येतोय चौकार. टोटल मात्र जाऊन पोहोचली 29 या आकड्यावर. 29 रन्स 52 धावांचं लक्ष्य आहे. षटक सुरू आहे दुसरं आणि दुसऱ्या षटकातच 29 हा आकडा गाठला आहे. तो म्हणजे जय हनुमान दिघाटी संघानं. रानसई संघ तुम्ही पाहू शकाल आज लकी 11 या नावानं खेळतोय. उल्लेख केला होता रानसई धरण हे प्रसिद्ध असणारं धरण या परिसरामध्ये. हा फ्लाय स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण. कॉल थोडस आपण बघितलं तर इथे चुकला होता परंतु थांबवलं स्ट्राईक बॅट्समन अतुल गावंड. कमालीची बॅटिंग अतुल करतोय. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा वास्तविक खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 29. आता उर्वरित चेंडू आहेत 18 आणि 24 धावांची आवश्यकता. 18 बॉल 24 धावा. मी उल्लेख केला या स्पर्धेचा की सुशांत सागर स्मृती चषक. खरं तर या दोन्ही व्यक्तींना आपण बघितलं तर लवकरच देवाज्ञा झाली. थोडीशी पुन्हा एकदा दुरुस्ती केली जाईल की 18 बॉल आणि 23 धावा. 18 चेंडू 23 धावांचं लक्ष्य असेल. सुशांत सागर यांच्या स्मृतीला उजाळा मिळण्याकरता खरं तर सुशांत आणि सागर यांची स्मृती अखंड स्मरणात राहावी म्हणून आमच्या सर्व यंगस्टार या नवतरुण मंडळींनी हा आयोजन केलाय. मातोश्री मैदान चिरनेर आणि या मातोश्री मैदानावर रंगणारी स्पर्धा. सातत्याने मी नक्कीच उल्लेख करेन राहुल मोकल यांचं की
खूप चांगला तुम्ही आयोजन केलंय. राहुल मोकल, कुमार परदेशी असेल, विकास घोडके असतील, श्रेयश म्हात्रे, संकेत म्हात्रे, ऋषी नारंगीकर, तुषार परदेशी, विवेक हटनोलकर आणि श्रेयश गायकर, इतर सर्व नवतरुण यंग स्टार. आणि खरं तर हे आयोजन डोळ्याचं पाडणं फेडण्यासारखं. काय बघा, मैदान सजवलंय, सभोवताली मंडप डेकोरेशन पूर्ण गुलाबी रंग आणि गुलाबी रंगाच्या अगदी सभोवताली भगवे झेंडे मानानं अभिमानानं डोलतायत. हे भगवे तुम्हाला अनेक किल्ल्यांवर, गडकिल्ल्यांवर पाहायला मिळतील. असे भगवे किल्ले मात्र फडकताना इथे खूप चांगला कमबॅक करतोय. 18 बॉल 23 ची आवश्यकता. इथे पहिलाच बॉल आकाशनं फेकलाय डॉट. आकाश परते ज्यानं पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या, त्याच आकाशला आता आमंत्रित केलंय पुन्हा एकदा. म्हणजेच अगदी विश्वास दाखवलाय आकाश या गोलंदाजावर. त्या विश्वासाच पात्र व्हावं लागेल. हवेमध्ये केलाय लॉफ्ट आहे बॉल इन द एअर आणि उंची तेवढीच लांबी गाठली या बॉलनं. चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. इट्स अ ह्यूज सिक्सर. जिथे मात्र बघा 23 आवश्यकता होती. आता झपकन अगदी हा ग्रॅप खाली आलाय. म्हणजेच फक्त 17 धावांची आवश्यकता. फुल्लर लेनचा बॉल अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट केलाय. डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगलच मिळेल. एका धावेच्या मदतीने आता गरज आहे ती उरली 16 धावांची. तिसरे षटक आहे. 16 धावा. चांगले चेंडू फेकावे लागतील. एक डॉट बॉल फेकला तर हे आदिवासी बांधव अर्थातच लकी 11 रानचे संघ मॅच मध्ये कमबॅक करू शकेल. परंतु डॉट बॉल अगदी नियंत्रण ठेवावं लागेल गोलंदाजीवर. खोलवर पडलेला बॉल अक्षरशः स्टेट ड्राईव्ह पद्धतीने केलाय. आणि काय घडलं मैदानावर, इथे मिस फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण आणि अगदी 2 पायाच्या मधून सहज चेंडू परार झालाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चाळीस कडा गाठलाय. आता फक्त 12 धावांची गरज. हा 12ची गरज असताना अतुल मार बिंदास्त हा आवाज दिला आणि अतुलनं बिंदास्तपणे ठोकलाय. हा खणखणीत सुशांत सागर स्मृतीच्या षटकातला दर्जेदार षटकार. फक्त 6 धावांची गरज. फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. लास्ट बॉल या ठिकाणी बॅटिंग करत असताना आपण पाहतोय अतुल गावण. काय कमालीची बॅटिंग. षटकार चौकार चौकार षटकार हीच भाषा घ्या. इथे 4 धावा येतील का, कारण आउटफील्ड फास्ट आणि थर्ड मॅनला येतोय खंड चौकार. आपण पाहतोय तुषारजी नकुल पाटील माजी सरपंच या व्यासपीठावरनं आनंद घेताना. अनेक मान्यवर, अनेक ग्रामस्थ चिरनेर गावचे या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. फक्त 2 धावांची आता आवश्यकता आहे. मॅच थोडा वन साइड झालाय. देवगाव डाकीचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकलात. खूप चांगला गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला आणि नंतर आज दिवसभर त्यांचा आवाज तुमच्या कानावर पडेल, ऐकायला मिळेल. देव डाकी उत्कृष्ट समालोचक. खूप चांगली शरीर सौष्ठव, त्यांची बॉडी बघितली तर अगदी साजेशी आणि साजेचं समालोचन मात्र त्यांच्या मुखातून ऐकायला मिळेल. फक्त 2 धावांची गरज. पहिल्या पर्वामध्ये, पहिल्याच वर्षामध्ये हे आयोजन आज भेटीला येते. खर तर या स्पर्धेचा वैशिष्ट्य सांगायचं झालं ना तर या स्पर्धेची सांगता होणार आहे 19 फेब्रुवारी. अगदी जगातली सर्वात एकदम ही तारीख लय भारी, जिचा नाव खरं तर जे तारीख म्हटलं तर 19 फेब्रुवारी शिवरायांची शिवजयंती. माझ्या चौबांची शिवजयंती या 19 फेब्रुवारीला. इथे मात्र 2 धावांची गरज असताना गॅप मध्ये सहज ढकललाय आणि तो देखील आलाय चौकार. सामना जिंकलाय जय हनुमान दिघाटी संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन.
हडलक आदिवासी बांधव रानसी टीम या ठिकाणी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु नेव्हर माइंड. खरं तर या एका पराभवाने खच्ची होऊ नका, सातत्यानं पुढील स्पर्धेमध्ये चांगला खेळ करा, हीच तुम्हाला शुभेच्छा. रानसी संघ हडलक, बेस्ट ऑफ लक फॉर युअर नेक्स्ट टुर्नामेंट. परंतु